टॉप 18। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात। प्रति क्विंटल 1550 रुपयांचा भाव। घाटी रुग्णातील डॉक्टर आणि परिचारिकांना इलेक्शन ड्युटीतून मुक्तता, मात्र 23 लिपिक इलेक्शन ड्युटीवर कायम। येवल्यात शॉर्ट सर्किटमुळे ट्रॅक्टर ट्रॉलीला भीषण आग, चाऱ्यासह 2 ट्रॅक्टर ट्रॉली जळून खाक। निवडणुकीसाठी राज्यात 2641 मतदान केंद्र वाढली। सध्या राज्यात 98,144 मतदान केंद्र। सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे तापमानात 3.7 अंशांची घट। अंबरनाथमध्ये 10 पेक्षा जास्त आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था, तर पूल दुरुस्तीऐवजी बांधकाम विभागानं मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी लाखो रुपये खर्चून बांधला नवीन पूल। अभिनेते सयाजी शिंदेंवर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया। सध्या सयाजी शिंदेंची प्रकृती स्थिर। जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचं थैमान। शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान भरपाई देण्याची मागणी। मुळशी तालुक्यातील वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभागाकडून कारवाईचा बडगा। 8 लाखांचा दंड वसूल। मुंबई कस्टम झोन 3 ची मोठी कारवाई। 8 ते 10 एप्रिलच्या दरम्यान 7.94 किलोहून अधिक सोनं जप्त, 4 अटक। उल्हासनगरमध्ये प्लास्टिक पिशव्यांचं उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर धाड। 9 टन मॅट्रिक प्लास्टिक जप्त। अहमदनगरमध्ये होतोय 3 दिवसांनी पाणी पुरवठा। पालिकेनं वीज बिल थकवल्यानं पाणी पुरवठा करण्यात अडचण। कांद्याच्या भावात घसरण झाल्यानं शेतकरी संतप्त। लिलावात कांद्याला 1200 ते 1500 रुपयांचा भाव मिळाल्यानं शेतकरी संकटात। लग्नसराईच्या हंगामामुळे लाल परी झाली हाऊसफुल। तिकीट सवलतीमुळे ज्येष्ठ आणि महिला प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ। बस गाड्या वाढवण्याची मागणी। तुळजाभवानी देवीचा 207 किलो आणि 4000 किलो चांदी वितळवण्याचा निर्णय। अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर संस्थान समिती गठीत। चिलीमध्ये सर्वसमावेशक सुधारणांच्या मागणीसाठी देशव्यापी संप। हजारो कामगार एकवटले। आंदोलकांमध्ये प्रचंड नाराजी। अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्समध्ये बस चालकांचा संप। नागरिकांना सहन करावा लागतोय संपाचा फटका। इस्रायली सैन्यानं घेतली माघार। हल्ल्यात गाझा पट्टीतील इमारतींचं मोठं नुकसान।